काय 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 हे काय? तिकडनं जा ना. आणि मला इथनच जायचं असेल तर? मी थांबली आहे ना इथे. ए मी असाही जाऊ शकतो, कळले ना? काय ग स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स? पहिल्याच दिवशी बॅग भरतेस हा? काय कुठे सकाळी सकाळी बॅग भरून? ट्रेकिंगला ऑब्व्हियसली. ट्रेकिंगला? आपलं कॅन्सल झालं होतं ना? आपलं नाही, तुझं कॅन्सल झालं होतं. मी चाललीये. कोणासोबत? अंशू सोबत. तो बाईक काढतोय. अंशू? हो मग तू पटल्या? तो काय चॉईस आहे? त्याचा पाय पोचतो का बाईकवर? ब्रेक मारायचा झाला ना तर तुला पाय लांब करावे लागतील आणि असे घसरत घसरत जाईल पुढे. हँडसम आहे तो. चिकणा म्हणतो मी त्याला. आवाज बघितला का काय गातो? काय? SP बालसुब्रमण्यम. नाही SP चं माहित नाही, बालसुब्रमण्यम नक्कीच आहे. त्याचे बाई टेकतात हा बाईक वरनं. आणि तुला काय त्रास होतोय? मी त्याच्यासोबत बाईकने जाते म्हणून जळतीये का तुझी? मी कशाला जळू? मला काय, तू अंशासोबत जा नाही तर घनशासोबत जा, मला काय? आपण थोडीच लग्न केलंय, आपण लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहतोय. तू स्वतंत्र आहेस, मी स्वतंत्र आहे. तुला जायचंय तर जा. पण काय ग हे छोटूला काय गरज आहे का एवढ्या लांब बाईक नाही ट्रेकला? मला कळत नाही. सुरुवात एखाद्या स्पीड ब्रेकर पासून करायची ना. स्पीड ब्रेकर नको, पण सुरुवातीला सोसायटीचा एखादा कंपाऊंड नाही तो चढायला सुद्धा त्याला 1-2 दिवस जातीलच. पण ठीक आहे आता सुरुवातीला. किती जळशील नाही का तू? दिसतंय असा पेटतोयस तू आतून. तुला म्हणलं होतं चल सोबत, पण नाही. आम्हाला असं तांगड्या बसरून फोनवर खेळत बसायचंय. डोंगरांवर चढायचं वय राहिलं नाही माझं आता. असा फालतू विनोद केलास त्यानंतर आणि वरनं स्वतःच हसलास परत. विनोद चांगलाच होता आणि बरोबर आहे ना. कशाला डोंगरावर वगैरे चढायचं, काहीतरी बालिश आहे. तेजा ऐक ना, तुला ना मुळातच कुठलंच ट्रेकिंग नाही जमत. अरे हे पर्सनल होतं असं. आठव तेव्हा टायफॉइड मधनं बाहेर आलो होतो मी. नाहीतर यू नो हे असं नाही बोलायचं. माझा तेजा खूप शूर आहे, खूप शूर आहे. आहेच शूर मी. ती शाल दे. कशाला? फालतू विनोद. अंशूला हवी आहे, त्याच्याकडे नाहीये. ए हट, काही शाल बिल देणार नाही मी. मला झोपताना लागते माहितीये ना तुला. आणि त्या अंशाला ही शाल काय, केळ्याची शाल सुद्धा देणार नाही. लायकी आणि बौद्धिक कुवत कशी एकाच वेळी दाखवता येते रे तुला? असू दे, नको देऊस एवढं काय. मी आणि अंशू एकच चलीत बसतो थंडीत. हे घे शाल घेऊन जा. फालतूपणा नको, हे वेगवेगळे बसा. अरे तुला लागते झोपताना, थंडी सर्दी बिर्दी झाली म्हणजे. मी गोंडपाट गुंडाळून झोपीन, पण ती शाल घेऊन जा, कळलं ना? वेगवेगळे बसा, फालतूपणा नकोय. आणि त्या अंशाला सांग, त्या अंशाला सांग अजून काही हवं असेल ना माझं तर ते पण घे म्हणून. माझं शर्ट, टॉवेल, चड्ड्या अजून काही हवं. प्लीज तुझ्या चड्ड्यांविषयी तर काहीच बोलू नकोय आपण प्लीज. का? फाटून मच्छरदाणी झाली एका चड्डीची. हॅलो, त्या कॅरमच्या पॉकेटला लाव तुझ्या चड्ड्या. त्याला घरभर पडलेलं असतं रे. मी काय आता चड्डी घालणं पण सोडून देऊ का? भोकाची चड्डी घालणं सोड ना, नवीन घे. कधी घेणार? आपण शॉपिंगला जातो ना तेव्हा दुपार असते. तुझा शॉपिंग होईपर्यंत मध्यरात्र उजाडते. मी आपला काउंटरवर लटकवलेले सॉक्स आणि दाढी करायचे ब्लेड घेऊन येतो घरी. दाढी येते तुला? नाही तुझ्या एवढी नाहीये, पण येते आधी. आणि काय ग अंशाला येते दाढी? मला सांगते दाढीचे जळका जळक्यामध्ये. बघ जरा. बायको आहे का तुझी? उठ चल. अगं दारापासून तू जवळ आहेस म्हणून सांगतोय, बघ ना जरा. तू पण खिडकीपासून जवळ आहेस, टाकतोस का पटकन उडी? प्रिया कधीतरी लॉजिकल बोल प्लीज. आणि हे असं बोलायचं नाही माझ्याशी, मी नवरा नाहीये तुझा सारखं हिडीस पिडीस करायला.
आपण लिव्ह इन मध्ये राहतोय, लिव्ह इन मध्ये, कळलं ना? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही केलंय आपण. हॅलो, तुमच्या कॉन्ट्रॅक्टचं मला माहित नाही, पण माझ्याशी ह्या सीझन पासून चॅनलनं प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट केलंय ऍक्टरचं. आणि एक मिनिट, तुम्ही तुमच्या कारकिर्दीत म्हणजे तुमच्या एलिमिनेशन पर्यंत जेवढे स्किट करणार ना, तेवढ्या ना मी एका आठवड्याला एंट्री घेतो. तर मला ना खूप काम आहेत, मी खूप बिझी आहे, पटापट काय. एक मिनिट, तू आत कसा आला? हा, आम्ही दार उघडलं नाही ना? ही दाराची चौकट काय सेटवाल्याचा वेळ जात नव्हता म्हणून लावली? नवीन ऍडमिशन इथे सेटवर ना कोणाला जाऊन विचारायचं, बनेचे विनोद हे चौकटीच्या बाहेरचे असते. आणि काय इथे जेवढे लेखक आहेत ना, त्या सगळ्यांना माझ्याकडे बघून कॅरेक्टर सुचतात. हो माहितीये, डिलिव्हरी बॉय, कचरेवाला. नाही रे, कचरेवाला नाही केलं कधी. नाही, 4 वाक्यानंतर त्याचा कचरेवाला. ठीक आहे ना, एवढं काय, पैसे दे चल. हे घे. हे काय 500? तुझा पर डे नको देऊ. वा बने वा. अरे काय वा, तुझा पण तेवढाच आहे ना? काय रे, सुट्टे दे. हा देतो ना, सुट्टे दे का असतील तर. माझा काय संबंध? तू ऑर्डर केलंय. मग काय पैसे मीच भरायचे का? मग अरे घर आपल्या दोघांचं आहे ना प्रिया, असं काय करतेस? सो काय हॉटेलात जातो तेव्हा आपल्या दोघांचं बिल मी भरतो ना. उपकार नाही करत, बॉयफ्रेंड आहेस तू माझा. वा दीदी वा, एक नंबर. वा दीदी वा. दार उघडायला सांगितलं तर दीदी मधली फेमिनिस्ट जागी झाली, पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर बिल भरायला म्हटलं दीदीला बॉयफ्रेंडच लागतो. काय ऐसा कैसा चलेगा दीदी? त्याचं काय आहे ना दादाला लग्न पण नाही करायचंय, दादाला फॅसिलिटीज तर सगळ्या हव्यात, दादाला लिव्ह इन मध्ये इंडिपेंडेंट पण राहायचंय, पार्सल घ्यायला दादाला बायको पण हवी आहे. ऐसा कैसा चलेगा रे दादा? एक मिनिट, तुम्हाला डिलिव्हरी पण वेळेत हवी आहे, तुम्हाला सुट्टे पैसे पण द्यायचे नाहीत, आणि तुमचं स्किट पण मी उचलायचं आहे. ऐसा कैसा चलेगा? दे दो पैसा दादी, दे दो पैसा. हे लिखित आहे का रे, हे दिदो दादी? चल दे ना लवकर, 2 मिनिटाच्या वर अभिनय वितळतो. दे. वाटलंच मला. दे का सुट्टे असतील तर. किती झाले? द्या 200 रुपये. थँक्यू दादा. दादा बोलली. चले ये पटकन खायला. पनीर चिली मागवली आणि मी मस्त खिचडी पण टाकली. तूच खा तुझी खिचडी. आम्ही आता मस्तपैकी डोंगराच्या पायथ्याशी लबाबदार कबाब खाणार आहोत, आणि मग थंडगार लस्सी. याला काय फालतूगिरी आहे? म्हणजे तुम्ही तिकडे लबाबदार कबाब खाणार आणि मी इकडे ही लिबलिबीत खिचडी खायची? तिथे मस्त तळ आहे माहितीये, असं खाऊन झालं ना की छान त्या तळ्यामध्ये स्विमिंगला उतरणार. काय नाही, बोल. अंशाला येतो पोहायला? गप्पी मासा समजून मोठे मासे खाऊन नाही टाकत त्याला? स्टेट लेवलचा स्विमर आहे तो. स्टेट लेवलचा रिकाम टेकडा आहे तो, रिकाम टेकडा. तरी सुद्धा ट्रेकिंगला मी त्याच्याच बरोबर जाणार आहे. जा. जाणारच आहे. आणि त्या अंशाला सांग, ते तळ्यातले फोटो टाकू नको म्हणून फेसबुकवर. नंतर माझे मित्र विचारतात मला, हे भावा ही तुझी गर्लफ्रेंड आहे ना, फिरायला त्या अंशा बरोबर कशी काय गेली? आम्ही काय करायचं ते तू नको सांगू, तुझी अक्कल तुझ्या जवळच ठेव. फाईन. आम्ही काय करायचं म्हणजे काय करणार आहात तुम्ही? असं असेल तर मी येतो तुझ्यासोबत. चल. आता नाही, आता आम्ही दोघच जाणार, आता नाही यायचोस तू. अरे मी तुला हवा होतो ना. एक काम करू, त्याच्याकडे बाईक आहे, माझ्याकडे बाईक आहे, आपण 2 बाईक काढू, 3 जण जाऊ. नाही, आमच्या दोघांचं ठरलं. इतकं वेळ तुला विचारलं, आता आमची डेट आहे. तुमची डेट आहे? हो. मग आपलं काय? ते डेट 1 दिवस आहे, तुला पुढे इयर्स आहेत. तू त्या दिवशी नाही गेला संयोगिताकडे? राहायला? वाटलंच मला. प्रिया अगं त्या दिवशी पाऊस होता, ट्रेन बंद होता, कुठे जाणार होतो मी? चल रे खोटारड्या, सगळ्या ट्रेन सुरू होत्या.
बट ठीक आहे ना, आय ट्रस्ट यू, इट्स ओके. आता मी अंशू बरोबर चालली आहे तर तू कशाला जळतोयस इतका? हॅलो हॅलो, मी काही जळत बिळत नाहीये, प्लीज. जळतेस तू. नाही होच. परवा सय्यूकडे गेलो राहायला, किती त्रास झाला का तुला? 22 मिस कॉल होते तुझे, 22. ओके फाईन, झाला मला त्रास. ऍटलिस्ट मी व्यक्त करते मला त्रास झालेला. तुझ्यासारखं नाहीये मी कूल आहे, मी कूल आहे. मी कूलच आहे. चल एक खोटारड्या. बाबांना बरोबर बोलायचा. प्रॉब्लेम नात्यात असतो, त्याच्या नावात नाही. मग काय नाव काही असो, लग्न असो, अफेअर असो, लिव्ह इन रिलेशनशिप असो, हे असं आपण एकमेकांसोबत राहायला लागलो की जेलसी आणि पॉझिटिव्ह होणारच आपण. पण स्पेस द्यायची म्हणूनच लिव्ह इन मध्ये राहतोय ना. थोडं अंडरस्टँड करू ना एकमेकांना. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहितीये ना, विश्वास. दॅट्स इट. म्हणूनच त्या दिवशी 22 फोन नंतर मी विश्वासाने झोपून गेले. का झोपले माहितीये? का? कारण मला माहिती तू किती आळशी आहे. परत पर्सन होतं यार. अरे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. माझा सरडा नाही जाणार आहे कुंपणा पलीकडे, माहिती मला. आणि तुमचे सगळे चॅट्स पण वाचलेत ना मी. हा? हा? काय वाचलं? काय काय ती तुला तू तिला बबू म्हणतोस. अगं ते आपली भांडणं सांगतोस. अरे नाही ते आपल्या माझ्या तक्रारी करतोस. नाही ठीक आहे, ठीक. इट्स ओके, इट्स ओके, बिकॉज आय ट्रस्ट यू आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आणि हा, माझाही खूप विश्वास आहे तुझ्यावर. हो ना? हो खरंच खरंच. मग ही शाल ठेव ना तुझ्याकडे. आम्ही दोघं एका शाळेत ऍडजस्ट करू. बाय. ए प्रिया, ए नीट जा प्रिया. आणि टेक केअर. आणि आय ट्रस्ट यू बट आय डोंट ट्रस्ट अंशू. मी पण निघतोय. माझी सॅक